कधी जायचं आईला राव बरं ठीक आहे आईला काहीतरी जुगाड करायला पाहिजे राव. काय करतो बायकोला घालवतो 4 वर्षासाठी माहेरी. पण बरेच दिवस गेलेलं नाही. होय घालवतो म्हणजे ती गेली माहेर म्हणजे आपल्याला फिरायला बरं पडेल. आहे 2-3 दिवस तेवढी एन्जॉय करून येऊया की मरा. ठीक आहे ती आता घरातच आहे. ती कशी तरी पटवतो आणि मस्तपैकी मग आपण प्लॅन करूया. ठीक आहे चालते. ओके सर फोन करतो तुला नंतर. ठेव आता. आईला मग आता बायकोला काहीतरी गंडवतो, तिला घालवतो माहेरी. जा म्हणतो पोराशन घेऊन 4 दिवस राहून ये जा. आणि मी जातो मग गोवा. सोनाली बोला किस्त काम करते हे बाई कामाचा तुला ताप करायचं, पोरांचं जेवणाचं बघायचं. किस्त काम त्याचे लय बरी माहिती याला. मी काय म्हणतोय 4 दिवस जातील का सुट्टीला? कुठं जा की माहेरला जरा 4 दिवस राहून जरा फ्रेश वाटेल ग. लय कामाचा ताप होतो तुला आहे की नाही? हा बाबा मला माहेरी घालवायला बसलाय. नक्कीच ह्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. मला चौकशी केलीच पाहिजे आणि मला नुसतं कळू देच. मग ह्या बाबाला बघतोच मग कसं माहेरी घालवायचं असतं. कसा विचार केला जातच ना एवढी कशी काय माहिती यायला लागली? अगं बघ गेल्यावर कसं होईल? तुम्ही काय करणार 4 दिवस? अगं नाही ते काय मित्राने सांगितलं गोव्याला जाय. तरीच म्हटलं 4 दिवस माहेरला जा कसं म्हणायला लागलं असतं ते. अगं नाही तसं नाही. पोरांचा प्लॅन चालला होता. तर मला कधी लगीन झाल्यापासून महाबळेश्वरला नाही. हा एवढी पोरं बारकीची मुठ्ठी झाली तर तेव्हा कुठं मला नाही फिरायला. एकटाच पोरांचं चाललं तर म्हणून सांगितलं तुला. राहू दे काय आता हरकत नाही. राहू दे सगळं घेऊन उडायचं. मी चहा करते तर अगं हे मला हल्ला तर बघा सगळं दिसतं. हे जमणार आहे का? करा नीट. आलाय हुशार मारीत मोठा. गोव्याला जायचं आहे.